नमस्कार. आज आपण अशी डिश पाहणार आहोत जी महाराष्ट्रात खूप फेमस आहे. स्पेशली कोल्हापूर, पुणे आणि नागपूर ह्या ठिकाणी स्पेशल असलेली डिश ती म्हणजे कटवडा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आधी आपण बटाटे उकडून घेऊयात. त्यासाठी मी 3 मोठ्या आकारांचे बटाटे कुकरमधून 3 शिट्ट्या काढून घेतल्या. 1 कप बेसन घेतलंय, त्यात ओवा घातलाय, हातानेच क्रश करून घातलंय, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून छान मिक्स करून घेतलंय. आत्ता आपल्याला सोडा वापरायचा नाही आहे. आपल्याला ज्यावेळेस वडे तळायचे असतील त्यावेळेस आपण सोडा ॲड करणार आहोत. आता आपण सगळं मिक्स करून छान त्याला रेस्टला ठेवणार आहोत 10 ते 15 मिनटं. त्यानंतर आपण आता बटाट्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी आलं, मिरची आणि धने हे सगळं आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. मग एका पॅनमध्ये 2 स्पून तेल घालून घ्यायचे. छोटे स्पून आहेत इथे. जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता. कढीपत्ता ऑप्शनल आहे. खूप जणांना ह्या भाजीत कढीपत्ता आवडत नाही घातलात तरी चालेल. आणि मग आपण जे वाटण करून घेतलं आहे ते ॲड करून घेतलं आहे. छान 2 मिनटं परतून घेतलं आणि मग त्यात हळद, चवीनुसार मीठ आणि सगळं छान मिक्स करून घेऊन त्यात बटाटे घालून घेतले. मी हाताने क्रश करून घेतलं आहे, मॅसरच्या साहाय्याने नाही केलं आहे. थोडेसे मी मोठे दाणेदार ठेवलेत. कधी कधी आपल्याकडून बटाटे शिजवताना शिट्ट्या जास्त होतात किंवा जास्त मऊ बटाटे होतात. त्यावेळेस आपण थोडेसे ड्राय पोहे ॲड केले की कन्सिस्टन्सी बरोबर होते. आता इथे बटाटे छान मिक्स झालेत. मी इथे थोडे पुदिना आणि कोथिंबीर ॲड करून घेते. पुदिना ज्यांना आवडत नसेल ते ऑप्शनल आहे. आता ती भाजी गार होण्यासाठी मी साईडला ठेवलं आहे. आता मी कटची तयारी करते. त्यामध्ये मी अर्धी वाटी खोबरं यूज करते. ड्राय कोकोनट आहे. ते छान गोल्डन होईपर्यंत परतून घेणार आहे. छान गोल्डन झाले, परतून झाले. आता एक स्पून मी तेल घातलं आहे. त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि धने आणि उभा चिरलेला कांदा, मीडियम साईजचा कांदा आहे हा. छान त्याला गोल्डन होईपर्यंत आपण परतून घेऊयात. आपण हे सगळं छान आता एक पेस्ट करून घेणार आहेत. थोडंही पाणी न वापरता मी छान पेस्ट करून घेतलं आहे. त्याच पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतली आहे. आता कठाला तर्री यायला हवी म्हणून थोडंसं तेल जास्त लागतं. जी आपण पेस्ट करून घेतली होती ती घालून घेतली आहे. आणि मग एक बारीक चिरलेला टमॅटो त्याला थोडंसं परतून घेतलं आहे. टमॅटो मऊ होण्यासाठी मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि त्याला एक वाफ आणू दिली आहे. मी आता ॲड करते मटकी. जर तुम्हाला मटकी नको असेल तर काळे वाटाणेसुद्धा ॲड करू शकता. सहसा कोल्हापूरच्या साईडला काळे वाटाणेच यूज करतात, मटकी पुण्याच्या साईडला यूज करतात, म्हणून मी मटकी यूज करते आहे. आणि मी आता मसालेसुद्धा ॲड करून घेते. इथे मी कोल्हापुरी मिसळ मसाला वापरला आहे. हळद, धने पावडर आणि मी अंबारीचा काळा तिखट मसाला एवढा यूज केला आहे, बाकी काही नाही. आणि एक छान उकळी येऊ दिली. त्याच्यातून तेल सुटलं आहे मसाल्यातला छान आपला. मग मी त्यात गरम उकळलेलं पाणी घातली आहे 2 कप. मग एक छान अशी उकळी येऊ द्या. झालं मग आपलं कट रेडी. आता आपण बटाटे वडे करायला सुरुवात करूयात. छान आपलं पीठ मुरलं आहे आणि मी अशी गोल वडे करून घेतली आहे. तुम्हाला चपटे करायचे असतील तरी चालतील. तेलही छान आपलं गरम झालं होतं. मी थोडंसं घालून बघितलं आहे तर ते वरती आलं होतं एकदम. जर खाली जाऊन बसलं असेल तर नाही गरम झालं आहे तेल. असे वर एकदम आले तर समजून जायचं की तेल गरम झालं आहे. मी एक वडा यात सोडली. आत्ता सगळ्या बाजूनी तळून घ्या. मंद आचेवर करा जेणेकरून ते आतपर्यंत तळले जातील. नाहीतर कधी काय होतं, गॅसचा फ्लेम जोरात असेल तर वरचा भाग तळला जातो आणि आतला भाग कच्चा असतो. त्यामुळे मंद आचेवरच तळून घ्या. असे छान गोल्डन होईपर्यंत तळून घेऊयात. आता आपण प्लेटिंग करायला सुरुवात करूयात. एका डिशमध्ये मी थोडंसं कट घालून घेतलं आहे आणि मग एक वडा ठेवला आहे. पुन्हा त्यावर थोडंसं मी कट घालून घेतलं आणि मग फरसाण, कांदा वरून हवा असेल तरी चालेल, नको असेल तर साईडला देऊ शकता. कांदा, लिंबू आणि मस्त त्याच्यासोबत पाव. आहा, तोंडाला पाणी सुटलं आहे ना. चला, काय वाट बघताय, पटकन रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ती. आणि तुमच्याकडे कशी बनवतात तेही कमेंट करून सांगा. मला आवडेल. मी सुद्धा नक्की ती ट्राय करेन. बाय बाय.